नमस्कार मित्रांनो, तर माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत एक नवीन जी आर हा आता आलेला आहे. तर यामध्ये सर्वात मोठे 12 बदल हे करण्यात आलेले. तर यामध्ये जे मोठे बदल करण्यात आलेले तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती हे समजेल. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत तर हा जी आर आलेला आहे. तर यामध्ये हा जी आर 12 जुलै 2024 रोजी देण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभपणे होण्यासाठी खालीलप्रमाणे आता या ठिकाणी हे संपूर्ण बदल हे या ठिकाणी करण्यात आलेले. तर हे संपूर्ण 12 बदल आहेत. तर आपण एक एक बदल काय करण्यात आलेले तर आपण संपूर्ण बघणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिले की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असल्यास अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येण्यात आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीचे या नवविवाहित महिलेच्या बाबतीत या ठिकाणी देण्यात आलेले. तर तिसरा बदल असा आहे की परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर चौथा बदल असा आहे की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. म्हणजे पोस्टात जर तुमचं बँक खातं असेल बँकेऐवजी तर पोस्टातलं खातंसुद्धा तुमचं या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर पाचवा बदल, तर योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर सहावा बदल असा आहे की सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस जे असतील आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. तर सातवा बदलमध्ये असं दिलेलं आहे की केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMSDBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान जे हप्ते आहेत तर त्या जे लाभार्थी PM किसानचे आहेत तर तेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांनासुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर आठवा बदल असा आहे की गाव पातळीवरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी व सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने फॉर्म भरून घेण्यात यावे. त्यानंतर 9व्या बदलमध्ये असं दिलेलं आहे की ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची प्रत्येक शनिवारी या ठिकाणी यादी लावण्यात यावी. तसेच जे डुप्लिकेट म्हणजे परत जर फॉर्म भरत असतील तर त्यांचीसुद्धा या ठिकाणी पडताळणी करता यावी. त्यानंतर 10व्या बदलमध्ये असे की शासन निर्णय 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुकास्तरीय समितीऐवजी वार्ड समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे सर्वात मोठा बदल तो म्हणजे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप किंवा पोर्टलवर यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर म्हणजे सक्सेसफुली ऑनलाईन अपडेटेशन ऑफ बेनिफिट्स ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. जे पण अंगणवाडी सेविका किंवा ऑनलाईन सेतूवाले जे असतील त्यांना एका फॉर्म मागे त्यांना ₹50 हे देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीचे हे संपूर्ण 12 बदल या ठिकाणी या जी आरमध्ये आपण बघितले. तर
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे जे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.